माझ्यासारख्या माणसाला जर अशी वागणूक इथे येऊन भेटत असन तर सर्वसामान्य शिवसैनिकाले कशी वागणूक भेटावं? म्हणजे हे लोक चहापेक्षा कॅटली गरम आहे का इथं? तर तिथं गेल्यावर तिथं पत्रकार परिषद चालू होती, तिथं अरेरावी सारखे बोलले. हे चुकीची पद्धत आहे. मला वाटलं का भेट 5 मिनिटाची तरी भेट होईल, तर यांनी अजिबात भेटीला वेळ दिला नाही. नमस्कार, मी चेतन किर्दत आणि तुम्ही पाहताय महाटॉक. एमपीएससी आणि यूपीएससी विद्यार्थ्यांमध्ये प्रसिद्ध असलेले करारे मास्टर आज मातोश्रीवर आलेले आहेत. उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी खरं तर ते या ठिकाणी आलेले आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील अशा बाबी त्या उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडण्यासाठी खरं तर ते आलेले आहेत. आपल्यासोबत स्वतः मास्टर आहेत. नेमकी काय भूमिका आहे, कोणकोणते मुद्दे आहेत आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली आहे का, आपण त्यांनाच विचारणार आहोत. मास्टर, सर्वप्रथम तुम्ही मातोश्रीवर या ठिकाणी आलेला आहात. कोणत्या मुद्दे घेऊन तुम्ही या ठिकाणी आलेला आहात आणि भेट झाली आहे? मी सकाळी नागपूरवरून 6च्या फ्लाईटनं आलो. 7:15 7:30ला इथं पोहोचलो मी. आणि आल्याबरोबर म्हणजे याच्या 4-5 दिवसापासून मी 2-4 लोकांना कॉल केले. एक दानवे साहेबांचे OSD आहे, त्यांना कॉल केला की मला भेट घ्यायची आहे. त्यांनी मला म्हात्रे साहेबांचा नंबर दिला की त्यांच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करून राहिलो. काल फोन केले, आजही फोन केले. आज सकाळी आल्यापासून कमीत कमी 15 ते 20 वेळा फोन केले, फोन लागलेच नाही. मग मी इथं येऊन ठीक आहे, इथं कोणी भेटते का बा संपर्क करण्यासाठी? माझी उद्धव ठाकरे साहेबांना 5 मिनिट भेट घ्यायची होती इथं. ठीक आहे, त्याच्यासाठी आलो होतो का आता जो नार्वेकर साहेबांनी 16 आमदाराच्या अपात्रेबाबतचा जो निर्णय दिला, ठीक आहे, तो निर्णय, त्या निर्णयावर चर्चा आणि येणारी लोकसभा 2024चं इलेक्शन, कारण त्या इलेक्शनमध्ये माझं काँग्रेसच्या इच्छुकाच्या यादीत माझं नाव आहे. तर त्यात मी ती चर्चा करण्यासाठी आलो. पण सकाळी 7 वाजतापासून इथं तात्पर्य पाहून राहिलो का इथं कोणाच्या पायात कोणाचं खेटर नाही आहे, कोणाचा संपर्क कोणाशी नाही आहे. इथं साधारण कोणी शिवसैनिकाला त्याला बसले जागा नाही, त्याची चहाची प्यायची व्यवस्था नाही, ठीक आहे, स्वतः चहा पाणी, तिथं बाथरूमची व्यवस्था नाही आहे. ठीक आहे, जर एवढ्या महाराष्ट्रातला शिवसैनिक मातोश्रीकडे आपल्या आशेनं पाहिजे का 40 आमदार गेले बा, तर कमीत कमी आपण उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूने उभं राहू. आणि ती निष्ठा आजही लोकांची कायम आहे, कारण निष्ठेवर माणूस जगला पाहिजे. ज्या बाळासाहेबांच्या नावावर हे 40 आमदार निवडून आले, यानं चुकीचं केलं असा एक प्रवाह आहे. पण इथं आल्यावर अशी वागणूक पाहिल्यावर असं वाटते का त्याचं योग्य आहे का? कारण मी आता ठीक आहे, इथं मी थोडासा तमाशा केला. म्हणजे मला त्यांनी पहिले तर बोलावलंच नाही, मग इकडून तिकडून फोन गेल्याच्या नंतर इथं मला ते म्हात्रे साहेब OSD उद्धव ठाकरे साहेब ते भेटले. त्याला म्हणलं मला भेटायचं आहे, तर ते होकून केलं, समोर गेले. आणि मग आतमध्ये बोलावल्याच्या नंतर ते असे माझ्यासोबत थोडीशी अरिरावीची भाषा बोललेत. मी वापस आलो तिथून. तर तिथून वापस आल्याच्या नंतर मग मला इथून वारंवार फोन करून बोलावून राहिले ते का तुम्ही या आता, तुम्ही या आता. तिथं गेल्यावर तिथं पत्रकार परिषद चालू होती, तिथं अरेरावी सारखे बोलले. हे चुकीची पद्धत आहे. तुम्ही कोणा माणसासोबत बोलून राहिले? मी जे व्हिडिओ घेतले तर 40 आमदार शिवसेनेचे पळाल्यावर सगळ्यात पहिले या महाराष्ट्रात रुबिया केस अरुणाचल प्रदेशमध्ये जे झाली, तर तिथून बीजेपीनं त्याचे सत्ताधारी पक्षाचे सत्तेत असणारे आमदार पळून नेले आणि सत्ता स्थापन केल्यावर त्या मुख्यमंत्र्यानं आत्महत्या केली. ती केस महाराष्ट्राशी कशी निगडीत आहे याचा व्हिडिओ घेणारा मी माणूस आहे. 60 लाख लोकांनी व्हिडिओ पाहिला तो जवळपास. त्याच्यानंतर शिवसेना कोणी संपवली, ह्या सगळ्या व्हिडिओ त्याचे 2 पार्ट आहे. ठीक आहे, तर ते व्हिडिओ लोकांना मी उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूची जी शिवसेना आहे त्या बाजूने मी बोललो. त्याच्यानंतर आता नार्वेकरांचा निर्णय संवैधानिक की असंवैधानिक असा एक व्हिडिओ घेतला. कंटिन्यू याच्या बाजूने मी निर्णय घेतो का, आणि जे चांगलं आहे, जे चांगलं वाईट आहे याच्यातला मी लोकांना फरक समजून सांगतो. माझ्यासारख्या माणसाला जर अशी वागणूक इथे येऊन भेटत असन तर सर्वसामान्य शिवसैनिकाले कशी वागणूक भेटावं? म्हणजे हे लोक चहापेक्षा कॅटली गरम आहे का इथं? म्हणजे त्या माणसाला भेटायचं असेल 10 लोकांना सांगा लागन, मग वेळ भेटन. आणि आताही मला आतमध्ये बोलावल्याच्या नंतर माझं प्रोफाईल बघितलं आणि मला म्हणते का तुम्ही पुढच्या हप्त्यात वेळ घ्या, फेब्रुवारीच्या पहिल्या वीकमध्ये. त्या दिवशी उद्धव ठाकरे साहेब आणि आदित्य ठाकरे साहेबांची भेट घेऊन मग चर्चा करा. अरे पण मी 5 मिनिट मागितले. दिवसभरात तुमच्यापासून साधारण 800 किलोमीटर दुरून आलो. 3 जणांची 60,000 रुपये तिकीट काढून आलो मी. ठीक आहे, मला वाटलं का भेट 5 मिनिटाची तरी भेट होईल, तर यांनी अजिबात भेटीला वेळ दिला नाही. असं पाया पडून या मातोश्रीवरून मी विनंती करतो का तुम्हाला शिवसेना पुढे वाढवायची असेल हे, तर शिवसैनिकाचा आदर ठेवा. बाळासाहेब ठाकरे सर्वसामान्य शिवसैनिकाला पहिले भेटायचे, मग जिल्हा संपर्क प्रमुख, जिल्हा अध्यक्ष यांना भेटायचे. पहिले प्रिफरन्स शिवसैनिकाला द्यायचे. म्हणून शिवसेना इतकी मोठी वाढली. पण जर माझ्यासारख्या माणसाने
संसदेतून चिटकून गेलेले 16 आमदार योग्य होते का असं कधी कधी वाटायला लागते. म्हणून अशी बाजू कोणत्याही शिवसैनिकाने भेटू नाही अशी सदिच्छा व्यक्त करतो, अपेक्षा करतो की ही आपल्या थोड्याशा प्रोटोकॉलमध्ये बदल करेल आणि उद्धव ठाकरे साहेबांची किंवा त्या मातोश्री पाहिले का उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचं घर कसं आहे, या आशेनं लोक येतात. काही लोकांना असं वाटतं का नाही भेट झाली तर मातोश्रीचं तरी दर्शन झालं पाहिजे. म्हणून माझं सांगणं आहे का लोकांची थोडीशी व्यवस्था करा. इथं आलेले लोक आशेनं येतात, निष्ठेने येतात, तुमच्याकडे एक आशा घेऊन येतात. महाराष्ट्र मुंबई पुरतच शिवसेना मर्यादित ठेवायची असेल तर तसेच राहा. महाराष्ट्रभर शिवसेना मोठी करायची असेल तर थोडंसं ठीक आहे ब्रॉड माइंडनं काम करावं लागेल असं मला तरी वाटते. ठीक आहे, आणि यानंतर शिवसैनिकांना आदर मिळेल अशी अपेक्षा करतो. मास्तर, तुम्ही मराठा आरक्षणावर देखील व्हिडिओ बनवत असतात आणि तुमची भूमिका जी आहे त्या तुम्ही स्पष्टपणे प्रखरपणे तुम्ही मांडत असता. मगाशी काही वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि 19 तारखेला विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केलेली आहे. कसं पाहता यावे? मराठा आरक्षणाबाबतची मी 3-4 व्हिडिओ घेतले. ठीक आहे, मराठा आरक्षण कसं मिळू शकते तर त्याची संवैधानिक प्रक्रिया आहे. काय झालं की SC ST ना जेव्हा राज्यघटना लागू केली तेव्हाच आरक्षण दिलं आणि ओबीसीला ठीक आहे कलम 340 नुसार आरक्षण दिलं. तर ओबीसीला जे आरक्षण दिलं ते ओबीसीला आरक्षण संवैधानिकरित्या बसलं. आता जनरल कॅटेगरीमध्ये 10% 8 लाखाच्या वर उत्पन्न असलेला ज्यांनी मागितलं नाही त्यांना नरेंद्र मोदी साहेबांना मागणीच नव्हती तरी आरक्षण दिलं. मग आता ज्या जनरल कॅटेगरीत आणि ओबीसी मध्ये जो मधात उच्च वर्गीय लोकांचा प्रवाह आहे, आता हे कुणबीचं घाईघाई सर्टिफिकेट दिन आहे, पण मराठा समाजातला जो मराठा कुणबी समाज आहे किंवा ज्या गायकवाड समितीनं 6 जाती सांगितल्या मराठा समाजातल्या का यांना आरक्षण द्या दिलंय, पण एखाद्यानं केस टाकली तर ह्या जाती मागास कशा आहे हे प्रूव्ह करू शकणार नाही सुप्रीम कोर्टात. आणि पुन्हा ते निवडणुकीच्या टायमावर हे लोक त्याचा राजकीय फायदा घेईन का आम्ही तुम्हाला कुणब्याचं प्रमाणपत्र दिलं आणि आरक्षण दिलं आणि पुन्हा इलेक्शन झाल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टात हे खारिज होईल. म्हणून संवैधानिकरित्या जर आरक्षण द्यायचं असेल तर केंद्र सरकारले ठीक आहे हे कोणत्या जाती मागास आहे हे ठरवण्याचा अधिकार आहे. आणि मग तुम्ही पहा गुजरातमध्ये पटेल समुदाय आहे, महाराष्ट्रात मराठा आहे, त्याच्यानंतर राजस्थानमध्ये गुज्जर आहे, कर्नाटकमध्ये लिंगायत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दक्षिण भारतात तामिळनाडू कर्नाटकमध्ये चोकलिंगम आहे. हा समाज आहे हा एक मोठा जो उच्च वर्गीय आहे म्हणजे जनरल कॅटेगरीत येते सध्या. तर याच्यातल्या मागास जातीचा अभ्यास करून आरक्षण देता येते. तर हे केंद्र सरकारच त्याची प्रोव्हिजन करू शकते कलम 340 नुसार. एक स्पेशल कॅटेगरी जसं ओबीसी प्रवर्ग निघाल्या कालला आणि त्या ओबीसी प्रवर्गात 3743 जाती टाकल्या. ठीक आहे, मागास जाती टाकल्या. तशाच या मराठातल्या मागास जाती, गुज्जर मधल्या मागास जाती, त्याच्यानंतर आपल्या लिंगायतल्या मधल्या मागास जाती, ह्या मागास जातीचा अभ्यास करून त्या जर त्याच्यात टाकल्या तर एक प्रवर्ग त्याला तो आरक्षण देता येते. ही आरक्षणाची प्रोव्हिजन आहे. त्याच्यासाठी संविधानाचा अभ्यास पाहिजे किंवा जो संविधानाचा अभ्यासक माणूस आहे त्याला कमीत कमी त्याचे सल्ले घ्यायला पाहिजे का आरक्षण कुठून मिळू शकते आणि ते सुप्रीम कोर्टात टिकलं पाहिजे. हे महत्वाचा विषय आहे. म्हणून सुप्रीम कोर्टात टिकन असं आरक्षण ठीक आहे केंद्र सरकार देऊ शकते. त्यासाठी जाती निहाय जनगणना पहिले झाली पाहिजे आणि त्या जाती निहाय जनगणनेनुसार याच्यातल्या मागास जाती कोणत्या त्याच जनगणने त्याच्यातल्या मागास जातीचा अभ्यासही करता येईल आणि मग त्यांना सुप्रीम ठीक आहे भारताची संसद कायदा करून एक स्पेशल इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास जसं महाराष्ट्रानं आरक्षण दिलं होतं तशा भारतातल्या बंद्या या जातीतल्या उपजातींना आरक्षण देता येईल. ही प्रोव्हिजन आरक्षणाची आहे. अशा पद्धतीनं आरक्षण देता येते. केल्याबद्दल तर उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायला आलेले, मात्र उद्धव ठाकरे यांची भेट झालेली नाही आणि काही गंभीर आरोप जे आहेत ते देखील या ठिकाणी केलेले आहेत. जर कराळे मास्तर यांना उद्धव ठाकरे भेटत नसतील तर सामान्य शिवसैनिकांची काय हालत होत असेल असा सवाल जो आहे तो या निमित्तानं त्यांनी उपस्थित केलेला आहे. आणि मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्यावर देखील त्यांनी त्यांचं मत जे आहे ते या निमित्तानं व्यक्त केलेलं आहे. दरम्यान अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.